साईडला दर्ग्याच्या साईडला बघा असे लिंब घेऊन बसलेले आहेत, कारण लिंब डोक्यावरून कापावं लागते, कुणाचा करणी वगैरे भूतबाधा असू शकतो त्याकरता हे लिंब. आणि हे पाहू शकता मित्रांनो, छोट्या छोट्या भावल्या चिटकवलेल्या आहेत बघा. पूर्ण झाड बघा कसं केलेलं आहे, जे समजा भावल्या चिटकवलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही. आणि ह्या जे झोपड्या जे दिसत आहेत बघा मित्रांनो, तुम्हाला याचं कारण सांगतो. पण बाबा हाजी रहमान दरबारात येऊन 40 दिवस काढतात, तेव्हा हे असे प्रत्येक माणूस श्रीमंत नसतो. कारण बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. हजरत रमजानी बाबाच्या विषयी मला 4 शब्द सांगता का तुम्ही? हाँ बिल्कुल बिल्कुल. हा सांगा. देखिए सगळ्याहून अगोदर हे जे जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा आहे, हा हे बुलढाण्यापासून 24 किलोमीटर बाबा सैलानीचं नाव प्रसिद्ध आहे ऑल इंडियामध्ये. हा हा बाबा सैलानी, हाजी अब्दुल रहमान और बाबा सैलानी. हा हा. आणि इथं जे आहेत ऑल इंडियाची पब्लिक येते, ऑल इंडिया हिंदू आणि मुस्लिम सब सगळे इतर समाज, इथं जातीचा काहीच प्रश्न नाही. हा हा. कोणा बी समाजाचा असू द्या, हर समाजाचा मनुष्य इथं भेटणार. हालाकी 25% मोमेडन भेटणार, 75% इतर समाज. हा ना बरोबर आहे. आणि इथं काही जातीचा काहीच प्रश्न नाही. आणि हाजी अब्दुल रहमान बाबा सैलानी या दर्ग्यापासून 500 फुटावर हे दर्गा आहे, रमजानी बाबा म्हणतात. हा हा. असे दर्गा किती आहेत इथं? इथं 7 दर्गा मेन आहे, बाकी आता नंतरचे 2-3 वाढले समजा, जे अजून वाढले का? जे हा. त्यांचे नाव सांगता का? यांना रमजानी बाबा नाव आहे, हजरत रमजानी बाबा. बाकी ते यांच्या पलीकडे जे आहे ते सुलतानी बाबा आहे. त्याच्या बाजूला जे बैठक आहे तर बाबाची बैठक आहे. हा ती बैठक दाखवली की मी. हा. वरी जे डोंगरावर गवळी बाबा आणि वाघजाळी आहे. हा हा. वाघजाळीचं म्हणजे तिथं बाबा सैलानी जप करत बसतात, तिथं वाघ वगैरे त्यांच्यापाशी येत होते. हा. आणि ती वाघजाळी जे म्हणतात बघा, त्याच्यात माणूस अटकतय का? ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला त्रास होतो, त्रास होणारच ना. आणि मग बाबा सैलानी जे मेन दर्गा खाली आहे आणि त्यांच्या पलीकडे जे आहे तर जांभळीवाले बाबा आहे. जांभळीवाले बाबा. जांभळीवाले बाबा म्हणजे त्यांचं जे स्थान आहे, त्यांचा प्राण गेलता तिथे. तर इथं कसे लोक येतात माहिती आहे का तुम्हाला? पूर्ण काही माहिती आहे इथं कसे लोक येतात? नाही माहिती. नाही माहिती नाही ना. इथं जे आहे तर सगळ्या अगोदर ज्याला समजा कोणती बिमारी झाली, नीट होत नाही डॉक्टर पाशी, ती पूर्ण डॉक्टरापाशी पूर्ण चेकअप करून घेतात ते. मग नंतर येतात. पूर्ण चेकअप केल्याच्या नंतर त्याला डॉक्टरापाशी कुठलाच आराम भेटत नाही. त्यावेळेस त्याला हे दरबार सुचते. आणि ते हर एक डॉक्टर हर एक चेकअप ते अगोदर करून घेतो. केल्याच्या नंतर जे कुठल्याच डॉक्टरापाशी त्यांना जे आहे तर कुठलाच आराम भेटत नाही. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर जे आहे तर इथं त्यांना वाट सुचते आणि इथे येतात ते. इथं आल्याच्या नंतर इथं जे आहे तर समजा कोणी 40 दिवस असतो, इथं राहतं का मुक्काम? राहतात, 40 दिवस राहतात. आणि 40 दिवस राहिल्याच्या नंतर त्यांना राहायचं की नाही राहायचं हे त्यांच्या मनावर नाही. हे बाबा स्वप्न देतात, त्यांना स्वप्नामध्ये देतात. स्वप्नामध्ये स्वतः येऊन सांगतात. बाबा सांगतात की बेटा तुला अजून जे आहे इथं राहायची तुला गरज आहे, राहू शकतोस तू इथं, तुला राहणं गरजेचं आहे. किंवा तुला ज्यावेळेस त्याला दुःख निवारण झालं त्याचं, स्वतः येऊन सांगतात स्वप्नामध्ये बाबा की बेटा आता तू चालल्या जाय, चांगला झालाय, चालल्या जाय. आणि इथं जे आहे तर इंडियाचेच लोक येत नाही, बाहेर कंट्रीचे बी लोक इथं येतात. आणि काही जे पागल लोक, मेंटल लोक जे असतात तर ते बी लोक, जसं का नागपूरचे हॉस्पिटल आहे ते बी सगळे हॉस्पिटलला अगोदर दाखवून देतात. ते मेंटलचे जे हॉस्पिटल आहे ते दाखवून देतात, ते डॉक्टरापाशी ठेवतात. तिथं बी जे तर त्यांना ज्यावेळेस त्याचा पागलपण जात नाही, बरोबर आहे, डॉक्टरा कोण बी, तर ते लोक इथं आणतात. ते लोक इथं आणतात
आणि माझा एक अनुभव आहे स्वतः. मी इथला पुजारी वगैरे नाही. हा, अनुभव ना, बरोबर आहे. मी पुजारी वगैरे नाही. तुम्ही स्वतः जे तुमच्या पुढे बसले बोलू राहिलो आज, हे यांच्या कृपा आहे तर बोलू राहिलो, नाही तर आज मी मातीमध्ये मिसळलेला असतो. हो ना, बरोबर. कारण की मी बचपना लहानपणी मला कोण काय केलं चालतं ते त्यांनाच माहिती आहे. हो ना. माझ्या हात पाय बांधलेले होते ते मी लोखंडाच्या वेळामध्ये. हो, मी वानेरा सारखा जे नालीमध्ये इथं पाणी पित होतो. मला काय सूद नव्हती. आणि मी जर सुटलो तर मी कोणीकडे जाईल का कोणाला मारेल मला हे स्वतःला कळत नव्हतं. भान नव्हतं म्हणा की. तर मला एक झाडाला बांधलेला होतो मी. आज जे तुमच्यासोबत मी इतकं चांगलं बोलतो आणि जे तर हे सगळी यांची कृपा आहे, बाबाची कृपा. आणि हे जे आहे तर स्वतःवर बितलेली, आणि हे स्वतःवर बितलेली तर बितलेली, मात्र हे जगाचं जे डोळ्यानं जे बघितलेले आहे हे सत्य घटना तुम्हाला मी सांगतो. हो ना, बरोबर आहे. काय मी इथला पुजारी वगैरे काही नाही, बरोबर नाही. जे स्वतःवर बितलेली हे अनुभव आणि जे जगाचं जे बघू राहिलो आम्ही लोक इथं इन्क्वायरी अगोदर करतो की तुम्ही डॉक्टराकडे गेलते का नाही गेलते, ते म्हणतात पूर्ण आम्ही चेकअप केले. चेकअप करूनच इथं आलो म्हणते. तर डॉक्टर बोलते नॉर्मल आहे, चेकअप मध्ये काहीच निघत नाही. डबल. आणि त्रास तर कमी नाही, मरायचा त्रास आहे. इथे येऊन त्याला सुख भेटतं. बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, इथं असा बाबाचा दर्गा आहे. इथं प्रत्येक पेशंट जे आलेला आहे ते नीटच होऊन जातो, असा आहे बाबाचा चमत्कार. पाहू शकता तुम्ही, तुमच्या डोळ्याने तुम्ही आपल्या चाच्याच्या तोंडून ऐकलेलं आहे, पाहू शकता. आणि चाचा, अजून तुमचं म्हणणं काय सांगा बरं. माझं म्हणण्याला जनतेला हेच संदेश आहे की ज्याला लोक बोलतात करणी आहे, भानामट्टी आहे, भूत आहे, पलित आहे का चाललेला आहे, आता तर असे जर बोलत असतील तर कोणा आबा बाबाशी, ढोंगी बाबाशी संपर्क करू नये. आणि इथं बी आल्यानंतर कोणी ढोंगी बाबाशी किंवा कोणाशी संपर्क करू नये. डायरेक्ट जे आहे तर बाबाशी जे आहे तर डायरेक्ट जे बाबा आहे त्यांच्यापाशी यावं, त्यांचे दर्शन करावे. ऑटोमॅटिक ते तुम्हाला मार्गदर्शन ते डायरेक्ट स्वप्नामध्ये देतात आणि तुम्हाला ऑटोमॅटिक कोणी इथं मनुष्याची इथं कोणी आबा बाबा त्या कोणाच्या ऐकू नाही, ना कोणी ढोंगी बाबाशी समजा संपर्क करू नये, ना गावी बी कोणी ढोंगी बाबाशी संपर्क करून आपला पैसा आणि महत्वाचा वेळ गमवू नये. बरोबर आहे. बघा मित्रांनो, फक्त तुमचा जे हे तर विश्वास पाहिजे. विश्वास मोठी गोष्ट आहे. विश्वास मोठी गोष्ट आहे. तर हे बाबा जे सैलानी आहे इथं आल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचा दुःख दूर होत आहे. अगोदर बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, चाच्याच्या तोंडून किती शब्द ऐकलेले आहेत आणि त्यांना अनुभव आलेले सुद्धा ते त्यांनी सांगितलेले आहेत. तुम्ही तुमच्या डोळ्याने ऐकलेले आहेत. आणि मी आहे रमजानी बाबाच्या दर्गामध्ये आहे. बघा, हजरत रमजानी बाबाच्या दर्गामध्ये आलेलो आहे. मी जे आलो होतो दर्शनाकरता आलेलो होतो, पण माझं मन बोललं बा आपल्या मित्रांना काहीतरी सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. बघा तुम्ही पाहू शकता, प्रत्येक जे इथं आलेलं आहे सुख काहीतरी त्रास होते म्हणूनच आलेला आहे माणूस. आणि इथं जे आलेलं आहे 40 दिवस इथं राहिला की नीटच होऊन जातो असं त्यांचं म्हणणं आहे. चाच्याचं तुम्ही ऐकलेलं आहे. चाचा, अजून काय म्हणता तुम्ही, कुठलं गाव तुमचं सांगा. मी राहणार प्रॉपर हिंगोलीचा राहणार आहे. प्रॉपर हिंगोलीचा राहणार आहे. हिंगोली. इथं किती दिवस झाला आले तुम्ही. नाही, मी तर इथं बचपण्यापासून इथंच आहे. इथंच. कारण की जे आमचं जे कुटुंब जे आहे गावी गेलो तो आम्हाला सुख भेटत नाही. गावी गेलो तो आम्हाला सुख भेटत म्हणून इथंच तुम्ही नाही. आणि इथं असलो तर आम्हाला सुख का असतो. गावी गेलो तर आम्हाला सुख भेटतच नाही. काही ना काही घटना म्हणजे घडतच असतात. म्हणजे सुख लागत नाही. सुख लागत नाही. त्याकरता आम्हाला इथं एकदम आनंद. रहिवासीच आहेत म्हणा की रहिवासी झाले. आता रहिवासीच झालो आम्ही 40 वर्ष म्हणजे इथं रहिवासीच झालो. इथं आम्हाला एकदम आनंद वाटतो. हो ना, बरोबर. आनंद वाटतो. म्हणजे गावी गेले की त्रास होतो, काही ना काही त्रास, काही ना काही. म्हणजे काहीतरी केले त्या गावचे म्हणतो तुमचं त्या गावचं काही करत असतील रमलं तर रमून. बघा, पाहू शकता दर्ग्यामध्ये असे दर्शन करता आलेले आहेत. हो, मग त्याच्यामुळे त्या जे झोपडपट्ट्या आहेत बघा, ते नेमकं कशामुळे 40 दिवस राहिले. झोपडपट्ट्या नाही, इथं कोणीच इथला राहणार नाही. जे बी झोपड्या वगैरे घालून
राहतात त्यांना भाडा द्यायची ताकद नसते. काही लोक सगळे लोक श्रीमंत नाही, काही मेडिकल क्लासचे, कोणी कमवणारा नसतो, त्यांचा बी एक दोन माणूस घरी आजारी असतो, ते मग पैसे कुठून आणणार. त्यांना पर्याय नसते की काहीतरी पाल किंवा झोपडी टाकावे आणि आपण दिवस काढावे. 40 दिवस काढावे. 40 दिवसच ना, 40 दिवस नंतर ते असं नाही सांगता येत. ते बाबावर आहे. हो ना, बाबावर. ज्याचा दुःख कोणाचा कमी असतो, कोणाचा जास्ती असतो. कोणी असे पेशंट येतात की डॉक्टर बोलतात की आमच्याकडून घरी घेऊन जा, आमच्याकडून इलाज होत नाही. ते पेशंट इथे चांगले होतात, बरेच होतात. काही लोक जे हे डॉक्टरने इतक्यापर्यंत मी डोळ्यांना बघितलेलं आहे, काही डॉक्टरांनी एळच सांगितलेलं आहे घरी चालल्या जा, ते इथून पैलवान होऊन गेले. काही डॉक्टरांना की तुमचं पाय कापावं लागते, अशी बी लोक मी डोळ्यांना बघितले. पाय कापावं लागते, ऑपरेशन करावं लागतो, ते बी लोक इथं येऊन जे हे तर पाय कापायचं काम नाही पडलं आणि नीट होऊन असे बरेच मी आपलं बयान करू शकत नाही की कसे कसे पेशंट किंवा कोणी डॉक्टरांनी की गॅरंटीच नाही दिली तर तू वाचतच नाही. हो ना, बरोबर. 40 वर्षाचा अनुभव म्हणल्यास काय आता. कोणाच्या मनामध्ये छेद, हो ना, ते बी माझ्याकडे आज रोजी लोक येतात जातात. ते कधी जर तुम्ही आले तर त्यांची बी भेट घालू शकतो की यांच्या मनामध्ये डॉक्टरनं छेद सांगितलं होतं आणि काही दिवसानंतर तोच डॉक्टर बोलतो की एकदम नॉर्मल आहे आणि चमत्कार कसं घडलं, तुम्ही काय केलं. बरोबर आहे. तर म्हणजे म्हणायचा अर्थ की एक प्रकारचे इथं पेशंट येत नाही आणि ते कंटाळून येतात. कंटाळून येतात. दवाखाना हे करून समजा लास्ट दवाखान्याचा त्यांचा लास्ट स्टेप होऊन जातो आणि शेवट टेप येते. शेवट टेप ते इथे येते की डॉक्टर बर्बाद होऊन आणि कंटाळलेला पेशंट येतो इथं डॉक्टराकडून. हो ना, बरोबर. डॉक्टराकडे ज्यावेळेस बर्बाद झाला त्यावेळेस येतो. वहाँ से ले लो ना, यहाँ पे पानी होगा मेरे लिए लगेगा. अरे मेरे को धन्यवाद. बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. बघा, डॉक्टर थकून गेले, पेशंट डॉक्टर थकून गेले, आयुर्वेदिकवाले थकून गेले, शेवटी आधी बाबापाशी गेले. हो ना, बरोबर आहे. दाखील दाखवा.